एकीकडे महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे, तर दुसरीकडे नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणास विरोध करत गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। अतुल पाईकराव आणि दत्तात्रय अनंतवार यांनी एससी एसटी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण सुरू केले। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत असाच आमरण उपोषण सुरू राहणार। या आमरण उपोषणाला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। या दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावलेली असल्याने सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येते। त्याच अनुषंगाने आज उपोषण सुरू असताना एससी एसटी ओबीसी एकत्रित त्यांना समर्थन देण्यासाठी शहरातील ITI चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। मात्र रास्ता रोको करत असताना या दरम्यान पोलिसांनी आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाली। या ठिकाणी ओबीसी एससी आणि एसटीच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि पाईकराव साहेब हे दोघे जण सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही। त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंना नुसती जांभळी जरी आली तरी प्रशासन हलून हादरत आहे। पण या ठिकाणी बिना अन्ना पन्न्याचे आमचे 2 योद्धे बसलेले असून सुद्धा प्रशासनाला यांची अजून सुद्धा जाग आलेली नाही। याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला
आंदोलनाचा इशारा परवाच्या दिवशी दिला होता, पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज ओबीसी एससी आणि एसटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्या पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत, ही आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत. नांदेड जिल्ह्यात आमरण उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत. आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं, काही पुरुषांना खाली पाडलं, कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा. या प्रशासनाच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल. आमची मागणी हीच आहे की मराठाला आरक्षण द्या, पण ओबीसीच्या ताटातलं देऊ नका. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आमरण उपोषण चालू आहे.